नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपला भरघोस प्रतिसाद ज्याच्यामुळे आणखीन हे चर्चा अशा स्वरूपात जे काय आपण भाग घेत आहोत त्याच्या आणखीन आम्ही एपिसोड वाढवत आहोत. उत्साह मिळाला, त्याच्या प्रोत्साहन मिळालं. हां, सगळ्यांचं तुमचं जे काय प्रतिक्रिया येत आहेत, मेसेज येत आहेत, तुमचे काही प्रश्न येत आहेत, म्हणून आम्ही आणखीन काही भाग घ्यायचे ठरवलेत. त्या अनुषंगानं आजचा हा आपण 6वा भाग घेत आहोत. तर मी आता गुरुबंधूंना विनंती करतो की आजचे प्रश्न त्यांनी घ्यावेत. आजचा पहिला प्रश्न असा आहे, चैतन्य आणि चेतना यांच्यात नेमका फरक काय आहे हे जर खुलासा करा. हां, चेतना आणि चैतन्य. बरोबर. चैतन्य आणि चेतना ऐकायला जवळचे वाटतात शब्द आणि आपण सरसकट दोन्ही कॉमनमध्ये वापरतो. चेतना आहे का किंवा चैतन्य आहे का, प्रत्यक्षात दोन्ही वेगवेगळे आहेत. चैतन्य हे वैश्विक आहे, ते सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे. चेतना ही आपल्या देहाच्या ठिकाणी जाणीव ह्या स्वरूपामध्ये ज्या काय आपले सेन्स ऑर्गन्स असतात त्या सेन्स ऑर्गन्सला कार्यान्वित करण्याकरता चेतना ही कार्य करते. मग हे सगळं कसं चालतं नक्की, म्हणजे जीव म्हणून जी काही अवस्था आहे, म्हणजे आपण म्हणतो ना देहाच्या ठिकाणी आपल्याला जीव आहे, जिवंतपणा असणं. जीव म्हणजे काय तर जिवंतपणा असणं. कुठलेही प्राणी असतील, अगदी छोटे कीटकांच्या पासून मनुष्यापर्यंत जे काही जीव आहेत त्याच्यामध्ये चैतन्य जे आहे ना ते परावर्तित व्हायचं, त्याच्यामध्ये एक ते माध्यम असतं. म्हणजे त्याच्यामध्ये परावर्तन होऊ शकतं. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे कसं की सूर्य आहे, सूर्याचं प्रतिबिंब कुठं पडेल, जिथं प्रतिबिंब परावर्तित व्हायची क्षमता विशिष्ट पदार्थ. पदार्थात थोडक्यात काय पाणी आहे, काच आहे, आरशाचा तुकडा आहे, की त्याच्यावर बरोबर सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला पडलेलं दिसतं. तसं मेंदूमध्ये नकळतपणे वैश्विक चैतन्य त्याचं प्रतिबिंब मेंदूत पडतं आणि मेंदूतून सगळ्या चेतना म्हणून संपूर्ण देहाच्या ठिकाणी ते प्रवाहित होतं आणि त्यामुळे आपल्याला आपले सेन्स ऑर्गन्स हे ॲक्टिव्ह होतात. आपण डोळ्यांनी बघू शकतो, कानाने ऐकू शकतो, नाकाने वास घेतो, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय ही सगळे ॲक्टिव्ह होतात. संपूर्ण देहाच्या ठिकाणी आपले जे काय आपण बोट आपण हलवतोय, आपल्याला स्पर्श ज्ञान आहे, परप्रकाशी आहे तसंच. एक्झॅक्टली. सूर्याचाच प्रकाश चंद्रावरून तो आपल्याकडे इकडे येतो, पण तो स्वतः चंद्र स्वयंप्रकाशी नाही आहे, तो परप्रकाशी आहे. एक विलक्षण असा मानवी देह आहे जो परमेश्वराने, त्याची परमेश्वराचीच निर्मिती आहे ना, विलक्षण आहे. त्याचा अभ्यास करायला लागलो, आपण समजून घ्यायला लागलो तर जसं आता मेडिकल सायन्समधून आपल्याला अनेक गोष्टी समजतात, देहाच्या ठिकाणी किती गोष्टी आतमध्ये आहेत तेवढं ते विज्ञान आहे. पण तो तसंच आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या, कारण आपल्याला माहिती आहे की जीवन आपण जगत असतो, जीवन जगत असताना हे नक्की चाललंय काय, मनुष्य गेल्यानंतर जातो तो कोण जातो हा महत्त्वाचा. ह्याच्या अगोदर आपण तो प्रश्न घेतलेला आहे. वैश्विक चैतन्य जे आहे ना ते परावर्तित होतं माइंडमध्ये आणि चेतना ह्या स्वरूपात देहाच्या ठिकाणी ते कार्यान्वित होतं. इथं ह्याला लागूनच अजून एक प्रश्न येतो, मनात लगेच प्रश्न निर्माणच होईल सगळ्यांचा, की मग मनुष्य गेल्यानंतर काय जातं, वैश्विक चैतन्य जातं का काय जातं. प्रत्यक्षात काय होतं, जो सूक्ष्मदेह आहे त्या सूक्ष्मदेहावर त्या वैश्विक चैतन्याचा तो रिफ्लेक्शन ते पडलेलं असतं. कारण म्हणजे प्रतिबिंबित व्हायची क्षमता सूक्ष्मदेहाची आहे, सूक्ष्म स्थूलदेहाची नाही आहे. वैश्विक चैतन्याचं प्रतिबिंब सूक्ष्मदेहावर येतं आणि सूक्ष्मदेह म्हणजे काय, विचार, मन, कल्पना, भावना, बुद्धी, कारण त्याच्या माध्यमातूनच हा स्थूलदेह कार्य करतो. असं हे विलक्षण असं हे यंत्र आहे, म्हणजे त्याला बायोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट म्हटलेलं आहे मानवी देहाला, की जेणेकरून ते जे प्रतिबिंबित जी काय अवस्था आहे त्याचा कार्यकारण भाव, म्हणजे देहाला आपल्याला माहिती आहे बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य 3 अवस्था आहेत. त्या 3 अवस्थेच्या माध्यमातून त्याचा तो पिरियड संपला की त्या देहाच्या ठिकाणी असलेला सूक्ष्मदेह हा बाहेर पडतो. सूक्ष्मदेह बाहेर पडणं म्हणजेच त्याला आपण मृत्यू म्हणतो. म्हणजे माणसाचा मृत्यू होणं म्हणजे काय, सूक्ष्मदेह बाहेर पडतो. मग तो जो सूक्ष्मदेह बाहेर पडतो त्याच्याबरोबर तसं जे काय प्रतिबिंब आहे सूक्ष्मदेहावर प्रतिबिंब पडलेलं आहे, म्हणून सूक्ष्मदेह कार्यान्वित आहे. म्हणून आपण म्हणतो गत जन्मातले सगळे विषय घेऊन मनुष्य जन्माला येतो, कारण त्या सूक्ष्म देहाबरोबरच ते सगळे विषय आलेले असतात. या देहाच्या ठिकाणी ते ॲक्टिव्ह होतात, ते
चेतना प्रतिबिंबित होऊन चैतन्य देहाच्या ठिकाणी निर्माण होऊन आपण काम करतो, जीवन जगतो. त्यालाच आपण कर्म काय म्हणतो, कर्म घेऊन जन्माला येतो, कर्म कार्यान्वित होतं. आणि जेवढं कर्म ह्या देह माध्यमातून कार्यान्वित होणार आहे ते संपलं की तो सूक्ष्म देह त्या स्थूल देहाचा त्याग करतो आणि पुढं जातो, पुढल्या जन्माकरता, त्याच्या पुढल्या अवस्थेकरता, पुढल्या गती करता, असा तो विषय आहे. मग तो सूक्ष्मदेह बाहेर पडतो, त्याच्याबरोबर ते प्रतिबिंब ते जातं पुढं, ते बरोबर जातं त्याच्या. म्हणजे त्याच्याकरता उदाहरण एक असं छान सद्गुरू देतात की आता मडकी अशी आपण एक 50 मडकी ठेवली, त्याची कल्पना करा की 50 मडकी आहेत, त्या प्रत्येकामध्ये पाणी भरलेलं आहे. त्या प्रत्येकामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आपल्याला वेगवेगळं दिसतं. प्रत्यक्ष सूर्य एकच आहे, परंतु प्रतिबिंब मात्र सगळ्याचं वेगवेगळं दिसतं. समजा त्याच्यातलं एखादं मडकं फुटलं म्हणजे किंवा खराब झालं तर मग तो मडकीवाला काय करतो, ते पाणी दुसऱ्या मडक्यामध्ये शिफ्ट करतो, बरोबर आहे, आणि मग ते मडकं फोडून टाकतो. ज्या वेळेला ते पाणी दुसऱ्या शिफ्ट करतो त्यावेळेला त्या पाण्याबरोबर त्या सूर्याचं प्रतिबिंब तिकडे नवीन मडक्यात शिफ्ट होतं. मग ती दोन्ही एकत्र होतात? एकत्र नाहीच होतं, त्याच्याबरोबर शिफ्टच होतात. अशी कल्पना करा ना. आता ते पाणी आता हे एक आपण काय घेतलेलं आहे, एक बाउल घेतलाय, त्या बाउलमध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलंय, तो बाउल खराब व्हायला म्हणून दुसऱ्या बाउलमध्ये ते पाणी शिफ्ट करायचंय. मग ज्यावेळेला पाणी शिफ्ट करतो त्याबरोबर ते प्रतिबिंब शिफ्ट होतं. म्हणजे रिकाम्या ह्याच्यात पाण्याबरोबर, बाउलमध्ये नाही, बाउलमध्ये दिसतच नाहीये प्रतिबिंब, पाण्यात दिसतंय. मग तसंच आपण जेव्हा म्हणजे समजा माझा मृत्यू झाला तर म्हणजे एक जसं वर्ग फुटतो तसं माझा जीव देह जाणार, परंतु तो प्रतिबिंबित जी अवस्था आहे सूक्ष्म देहाची ती बाहेर पडणार आणि ती दुसऱ्या ठिकाणी नव्याने देह प्राप्त करण्याकरता नवीन देहात आली की तिथं ते प्रतिबिंब असणारच आहे. म्हणून काय म्हणतात आपल्याला, आपण विषय माहिती नसल्यानंतर मनुष्य गेल्यानंतर आत्मा गेला म्हणतात. आत्मा जात नाही, आत्मा सर्वव्याप्त आहे, वैश्विक चैतन्य सगळीकडेच आहे. तो जो जीवात्मा आहे तो जातो आणि त्या जीवात्म्याबरोबर ते प्रतिबिंबित वैश्विक चैतन्याची जी अवस्था आहे ती सगळीकडे फिरायला लागते. म्हणजे तो जिथं जाईल तर त्याच्याबरोबर ती जाते, कारण ती वैश्विक आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा अध्यात्माचा विषय आहे. आपण माझ्या चॅनलला बरेच वर्षापासून आपण कनेक्टेड आहात, तर विषय आपण घेतलेले आहेत की आपली खरी अवस्था म्हणजे आपली खरी ओळख काय आहे, तर वैश्विक चैतन्य आहे असं सद्गुरूंनी सांगितलं. आणि ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुनर्जन्म आहे असं शंकराचार्यांनी सांगून ठेवलं आहे. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे जे काही आहे, ह्या स्थूल देहातून आपण जे काही कर्म कार्यान्वित होतं त्याच्याबरोबरचं आणलेलं कर्म संपलं की पुन्हा ते संचितातून प्रारब्ध पुन्हा घेऊन तो पुढला प्रवास सुरू होतो. सूक्ष्म देहाचा, स्थूल देहाचा त्याग होतो. स्थूल देहाचा आपण जे काय त्याचा विधी आहे तो त्याचं दफन करणं असू दे किंवा त्याला अग्नी देणं असू दे, त्या धर्माप्रमाणे आपण करतो. परंतु सूक्ष्मदेह जो बाहेर पडतो त्या सूक्ष्मदेहाला आपली ओळख व्हायला पाहिजे स्वतःची. ती जर का ओळख झाली किंवा ती ओळख होणं ह्यालाच मोक्ष म्हटलेलं आहे. मोक्ष म्हणजे काय, तर जो सूक्ष्मदेह आहे जो प्रतिबिंबित अवस्था घेऊन प्रत्येक खेपेला जन्माला येतोय, तो सूक्ष्मदेह म्हणजे काय, विचार, मन, बुद्धी, कल्पना ज्या आपल्याला दाखवताच येत नाहीत. म्हणजे आपण आता मेडिकल सायन्समध्ये आपण जर का किती आपण स्कॅनिंग केलं, एक्झॅक्टली, आपण स्कॅनिंग केल्यानंतर संपूर्ण आपल्या जे काय अॅनाटॉमी आहे त्या सगळ्याचं आपण स्कॅनिंग करता येतं. त्याच्यातली विचार, मन, भावना काहीच दाखवता येत नाही, त्या सापडत नाही, कारण त्या सूक्ष्म आहेत, अदृश्य आहे, सगळं अदृश्य आहे. मग ते जे काही आहे त्या म्हणजे माझ्याच मनाला हे कळायला पाहिजे की मी नक्की कोण आहे. आपलं वेदांतशास्त्र ते सांगायचा प्रयत्न करत आहे हजारो वर्षापासून की स्वतःची आपण ओळख करून घ्या सगळे मानव, की जेणेकरून एकदा ओळख झाली की मीच वैश्विक चैतन्य आहे हे कळणं, ह्यालाच मोक्ष म्हटलेलं. आणि तिथं हे सायकल कंप्लीट होती. म्हणजे सगळ्या 84 लक्ष योनीतून स्थित्यंतर होत होत मनुष्य जन्माला आल्यानंतर तो जो सूक्ष्मदेह आहे त्याला कळायला पाहिजे की मी स्थूलदेह नाही आहे, मी वैश्विक चैतन्य आहे. वैश्विक चैतन्य हे जाणीव ह्या स्वरूपामध्ये आहे, ज्ञान ह्या स्वरूपामध्ये आहे, अस्तित्व ह्या स्वरूपामध्ये आहे आणि बोध आहेत, म्हणजे त्याचा बोध व्हायला पाहिजे. वैश्विक चैतन्य काय आहे, ते साक्षी म्हणून आहे, कारण त्याच्याशिवाय काहीच चालत नाही. म्हणून ज्या वेळेला ते सूक्ष्मदेह बाहेर पडतो त्यावेळेला स्थूल देह असून सुद्धा तो काही करू शकत नाही, म्हणून देह हा निष्क्रिय होतो त्यावेळेला. असा सगळा तो विषय आहे. म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन खूप मोठं होऊ शकतं, पण आपण शॉर्टमध्ये सांगायचं सर्वसाधारण जे आहे ते एक अंदाज येण्याकरता. ठीक आहे, पुढचा प्रश्न वाचतो मग आता. जीवनाचे साध्य आणि जन्माचं साध्य यांच्यात फरक काय आहे?
जीवनाचं साध्य आणि जन्माचं साध्य. हा, इथं सुद्धा समजून घ्यायला म्हणजे शब्द जवळजवळच आहे. जीवन आणि जन्म. जीवन जन्म झालाय म्हणून जीवन जगतोय, परंतु दोन्हीचं साध्य काय आहे? जीवनाचं साध्य आपल्याला माहिती असतं की आपला काहीतरी गोल आहे. मी अमुक अमुक एक कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणार आहे असं म्हणतो. जसं आता मी थोडा संगीत ह्या विषयामधला आहे, ते मी संगीतकार होणार आहे, मला चांगलं काहीतरी कंपोजिशन करायचं आहे, मला खूप, किंवा एखादा गायक आहे त्याला उत्तम गाणं गायचं आहे, किंवा एखादं म्हणजे कुठलंही क्षेत्र असेल त्याचं एखादं ध्येय. इथपासून अनेक विषय आपल्याला भौतिक जगामध्ये बघायला मिळतात आणि त्यातले विषय घेऊन मनुष्य धडपडत असतो आणि म्हणतो माझं जीवनाचं ते साध्य आहे. अंतिम साध्य काय की अमुक अमुक गोष्ट मला मिळवणार आहे, अमुक अमुक पदवी मिळवणार आहे, अमुक अमुक किंवा एखादं माझं काय म्हणतात आपण टार्गेट असतो, गोल असतो. ते झालं जीवनाचं. जन्माचं काय आहे? तेच महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. जन्माचं अंतिम साध्य मोक्ष म्हटलेलं आहे. खरंच बरोबर आहे की नाही? बरोबर. आपण आता एवढे विषय समजून घेतोय. जन्माचं अंतिम साध्य मोक्ष आहे. जीवनाचं माझं काहीतरी विषय आहे, गतजन्मातला अपूर्ण विषय आहे एक टोक आणि मोक्ष आहे दुसरं टोक. हा, गतजन्मातले अपूर्ण राहिलेले विषय घेऊन मी जन्माला आलेलो आहे. त्याच्यात माझे भौतिक जगतातले विषय आहेत, ते विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं किंवा ते मिळवणं हा जीवनाचा सार्थकतेचा विषय झाला. परंतु जन्माच्या सार्थकतेचा विषय फक्त मोक्ष असू शकतो. मग जन्माचा सार्थ म्हणजे मोक्षच ना. जन्माचा सार्थकतेचा विषय म्हणजेच मोक्ष. मग आता तो मिळवायचा आहे म्हणून सद्गुरू काय म्हणतात, सद्गुरूंची जीवनात फार नितांत गरज असते. आपण ह्याच्या अगोदर विषय समजून घेतला की सद्गुरू काय म्हणतात, तू प्रपंच करतोस ना, कर, उत्तम आहे. कारण जे काही व्यक्त झालेली प्रकृती आहे, जे काय आपण जीवन अनुभवतोय त्याचा ते अनुभव घेण्याकरताच आहे. ह्याचा अर्थ आता तुला मोक्ष मिळवायचा आहे म्हणून सगळं सोडून कुठेतरी हिमालयात जाऊन तपश्चर्याला बसतो, हे पण कामाचं नाही आहे. ते ज्याला जन्मगतीप्रमाणे ज्याला त्याची आत प्रेरणा होईल तो जाईल. रामदासांनी सांगितलं असं, संसार नीट करा, समजून घेऊन करा. संसार कर्तव्य म्हणून करा. हा, की बाबा ते सगळं जे काय देणं घेणं आहे, ऋणानुबंध आपण समजून घेतलं. आपण गतजन्मात जे काय ऋणानुबंध निर्णय आपल्याकडून निर्माण झाले होते ते आता आलेले असतात ह्या जन्मात. त्यांचे जे काय वेडे वाकडे आहेत ते सरळ करायचे, नीटनेटके करायचे. कर्म जे काय ते संपवायचं, म्हणजे कर्मशून्य करणं ही अवस्था प्राप्त करायची आणि जीवनाची सार्थकतेबरोबर जन्माची सार्थकता साध्य करायची. जन्माची सार्थकता सुद्धा साध्य व्हायला पाहिजे. त्याच्याकरता आपल्याला ज्ञानी होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला जीवनाबद्दलचं ज्ञान, म्हणजे चॅनलमध्ये मी नेहमी सांगत असतो की सद्गुरू म्हणतात की जीवनाचं ज्ञान करून घ्या. आपण जन्माला आलोय, काहीतरी मिळवायचं एवढं कळतंय, पण जन्मालाच का आलोय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग जन्माला का आलोय? जसं कर्म घेऊन आलोय, ऋणानुबंध घेऊन आलोय, तसंच एक महत्त्वाचा विषय घेऊन आलोय. तो विषय म्हणजेच मुक्ती आणि मोक्ष. आता मुक्ती मोक्ष म्हणजे काय, तो आपण मागच्या केवळ विषय घेतला होता. म्हणजे किती त्याला महत्त्व आहे की जेणेकरून आपल्याला समजायला पाहिजे जन्माला आल्यानंतर. असं सद्गुरू कायम सांगत असतात की ठीक आहे, जीवनात तुला जे काही मिळवायचे मिळव, पैसा मिळव, प्रसिद्धी मिळव, डिग्र्या मिळव, काय वाटेल तेवढी सगळं कर, पण त्याच्याबरोबर बॅकग्राऊंड सगळं किती सोपं झालं. जन्म साध्य आणि जेव्हा जन्म, जीवन साध्य सगळ्यांनाच माहित असतं, पण जन्माचं साध्य मुद्दा वेगळा आहे. हा, मग तो जन्माचं साध्य म्हणजे मला मोक्ष म्हणजे काय, जे काय कर्म आणलेला आहे, जो काय ऋणानुबंध आणला तो शून्य करायचा आहे, सगळ्यातून मुक्त व्हायचं आहे, तर त्या परमेश्वराशी एकरूप होता येईल. जे मूळ चैतन्य, आपण मगाशी विषय समजून घेतला, जे मूळ चैतन्य, जी आपली खरी ओळख आहे त्याच्याशी एकरूप होता येईल. आणि तेच अंतिम साध्य आहे, तेच जन्माचं साध्य आहे. पुढचा प्रश्न वाचतो. ठीक आहे. करता करितेवर हात प्रश्न दिसतोय. आपण म्हणतो की देणाराही तूच आहेस आणि घेणाराही तूच आहेस, असं आपण का म्हणतो? याचं कारण काय आहे? आता आपण सहज कधी कोणाशी बोलताना गप्पा मारतो, काय बाबा एखाद्याच्या जीवनामध्ये असा काहीतरी प्रसंग घडतो, त्यावेळेला काय ना ह्यांच्या घरात असं का घडलं, किंवा तो व्यक्ती म्हणतो बघा तोच आहे, तोच देतो तोच घेतो, असं आपण सहज बोलत असतो. तोच म्हणजे काय, परमेश्वर देणारा तोच परमेश्वर आहे आणि तो घेऊन जाणारा म्हणजे एखाद्याला काहीतरी नुकसान झालं किंवा एखादा आपल्या घरामध्ये अशी काही घटना घडते की एखादा व्यक्ती आपल्यापासून दुरावतो, इथपासून अनेक गोष्टी आपण जीवनामध्ये अनुभवत असतो. त्यावेळेला हा शब्दप्रयोग आपण नेहमी करतो की तोच देतो आणि तोच घेऊन जातो. पण मग खरंच प्रत्येक वेळेला परमेश्वरच आपल्या जीवनात ढवळाढवळ करतो का आणखीन काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नाही आहेत? आपल्याला आपण सरसकट बोलून मोकळे होतो की तोच बाबा देणारा, तोच घेऊन जाणारा. मग मी काय करतोय, आपण काय करतोय? आपण काहीतरी केलंय म्हणूनच एखादी गोष्ट आपल्यापासून हिरावली गेलेली आहे किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे प्रत्येकाला आपणच कारणीभूत आहोत.
म्हणजे थोडक्यात काय, प्राप्त जन्म हा आपणच मिळवलेला आहे. त्याचं कारण कुठं आहे? गतजन्मात आहे. कर्मफलच पुन्हा त्या. मग गतजन्मातलं जे काय कर्म आहे त्याच्यातून उतराई होण्याकरता प्राप्त जन्म आहे. आपले सगळे वेदांत शास्त्र, सगळे सद्गुरू संत सगळे हेच सांगतात की तू आता प्राप्त जन्म हा गतजन्मावर आधारित आहे आणि पुढील जन्म प्राप्त जन्मावर आधारित आहे. आपण याच्या अगोदर विषय घेतला होता की पुढील जन्माची तरतूद ह्याच जन्मी आपल्याला अतिप्रयत्नाने करायची आहे. सद्गुरू नेहमी प्रार्थनेत हेच सांगतात. मग तो पुढील जन्म ह्या जन्मावर अवलंबून आहे, तसा प्राप्त जन्म हा गतजन्मावर अवलंबून आहे. मग गतजन्मात आपण जे काही ऋणानुबंध निर्माण केलंय, जे अज्ञानाने पातक प्रमाद नकळतपणे आपल्याकडनं घडले, त्याची पुनरावृत्ती ह्या जन्मामध्ये होणार आहे. मग त्यावेळेला एखादी गोष्ट आपल्या बाबतीत, हे थोडंसं स्पष्ट करून सांगा. पुनरावृत्ती होणं म्हणजे जसं मी एखाद्याला चापट मारले की मग पुढच्या जन्मामध्ये की तो मला त्या ज्या रूपात असेल तो मारतो का, असं म्हणायचं आहे का? म्हणजे कसं आहे ना, कॉज अँड इफेक्ट ह्या बेसवर हे सगळं विश्व चालतं. त्याला आपण काय म्हणतो, कर्माचा सिद्धांत म्हणतो. तर जसं आपण कर्म म्हणजे काय थोडक्यात की एखाद्या व्यक्तीनं जसा अनुभव दिला तसा त्याला अनुभव घ्यावा लागतो. चांगला असेल चांगला अनुभव कदाचित मी मारीन त्या जन्मात किंवा दुसरंही कोणी मारेल. एक्झॅक्टली. आपण एक क्रियेला प्रतिक्रिया, छोटा चेंडू आहे तो टाकला की पुन्हा वर येतो, त्याला पडलं की परत मागे येतो. क्रियेला प्रतिक्रिया हा इथला म्हणजे काय म्हणतो, प्रकृतीचा तो गुणधर्म आहे, तो स्थायी भाव आहे, तो नियम आहे. त्यामुळे आपण एखाद्याला जसा अनुभव देऊ तसा अनुभव आपल्याला पुन्हा घ्यावा लागतो. आपण रागाच्या भरात एखादा निर्णय घेतो, काही नाही ह्याला सोडायचं नाही, आता चांगलं बदलून काढायचं, काहीतरी घटना घडली असती, तो प्रसंग बोलायचं म्हणजे आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय. मग हे जे काय आहे ना, पण एखादी घटना एखाद्याच्या बाबतीत म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला मला अनुभव येतो त्यावेळेला आपले सद्गुरू संत सांगतात की तुझ्या बाबतीत एखादी गोष्ट जी तुला अप्रिय आहे अशी जी घडली, त्याची कारणं काय आहे त्याचा अभ्यास कर. उगीच कोणीतरी तुला येऊन काही म्हणणार नाही, काही कोणी मारणार नाही किंवा तुझ्यावर काही दूषणं लावणार नाही. काही ना काहीतरी त्याची कारणमीमांसा आहे. मग ती कारणमीमांसा म्हणजेच आपल्याकडूनच तशी घटना नकळतपणे घडलेली असते. प्रतिक्रिया म्हणजे ती प्रतिक्रिया म्हणून आहे. म्हणून आपल्याला काय असतं, आपल्याला जन्मांतर हा सगळा विषय माहिती नसतो. आपल्याला जो जन्म प्राप्त झालेला आहे त्याच्यात आपला अनेक जन्म घेऊन आलेलो आहोत, ते आपल्याला माहिती. संचित आणि प्रारब्ध आहे. संचितामध्ये असंख्य जन्माचे सगळं आपल्याकडे सबकॉन्शियस माइंड मध्ये सगळ्या एंट्री आहेत. आता आजकाल आपण बघतो की आता त्याच्यात तेवढं शास्त्र हे ॲडव्हान्स झालेलं आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन करणारे, एखादी घटना घडली त्याची कारणं कुठल्या जन्मात होती, हिप्नोथेरपीच्या माध्यमातून घेऊन जाऊन माणसाला बॅकला घेऊन जातात आणि त्याची कारणं काय होती ती हुडकून काढतात, ते सांगतात. ते शास्त्र तर प्रगत झालेलं आहे, बरेच लोक त्याच्यावर अभ्यास करतात. म्हणजे कुठेतरी आत्ता घडणाऱ्या घटनेचं कारण मागं कुठेतरी आहे, मग त्याची ती प्रतिक्रिया असते. मग आता मी समजा पुन्हा तीच घटना केली तर तेच पुन्हा सायकल कंटिन्यू होणार आहे, म्हणजे त्याची पुनरावृत्ती होणार आहे. पुनरावृत्ती का होते? सद्गुरू म्हणतात तुम्ही पुन्हा तेच करायला जन्माला येत आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम हे का चालू आहे? कारण गतजन्मात प्राप्त परिस्थिती गतजन्मावर आधारित आहे हेच मला माहिती नाही आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थिती मी मान्य करत नाही. आपले सगळे सद्गुरू सांगतात की तू प्राप्त परिस्थिती मान्य करायला शिक. आपण मान्य करायला तयार होत नाही. आपण म्हणतोय मी नाही ऐकून घेणार. तर ते काय म्हणतात असं संचित तर होतच माझं, मी मारली होती. आता प्रारब्धात मी आणखीन एक चूक करून ठेवली की मी मारले, पुन्हा दुसऱ्यांदा तेच केलं. मग त्याची ती घटना आता त्याची नोंद झालेली परमेश्वराकडे, तिथं ते नोंद झाली. मग आता तशी घटना पुन्हा एकदा घडल्याशिवाय तो ऋणानुबंध पूर्ण होणार नाही. मग तो पूर्ण होण्याकरता दोघांना पुन्हा जन्माला यायला पाहिजे किंवा त्यातला एखादा जन्माला आला तरी सुद्धा तसा अनुभव त्याला घ्यावा लागतो कोणाकडून तरी. ते विश्वाचा तो नियम आहे. म्हणून कर्माचा सिद्धांत सगळ्यांनी समजून घ्या असं सांगतं की कर्म हे कसं चालतं आणि ह्या सगळ्यातून आपण ते समजून घेऊन त्याच्यातून बाहेर पडायचंय. म्हणून सगळ्यांशी प्रेमाने वागा, सगळ्यांशी चांगलं वागा. त्याच्याकरता आपल्याला काय म्हणतात की एवढे आपल्याला म्हणजे संस्कार, गर्भसंस्कारापासून संस्कार सांगितलेले आहेत, पण या सगळ्याकडे दुर्लक्ष होतंय. पण त्या संस्कारातूनच नकळतपणे कुठेतरी मनशांती, मनाला एखादा निर्णय घेण्यापासून परावृत्त करण्याकरता ते संस्कार असतात हे माहिती नाही आहे. त्यामुळे मग नकळतपणे अशा घटना घडतात, पुन्हा तेच केलं जातं. मग ती प्रकृती काय पुन्हा जन्माला येणार आहे, तुझा ऋणानुबंध संपस्तोपर्यंत ती परत तुम्हाला गर्भ उपलब्ध करून देते. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. गर्भ उपलब्ध करून देते की जेणेकरून तो पुन्हा जन्माला येतो. पुन्हा तेच घडतं, त्याला गतजन्म आठवत नाही. गर्भ पाहिजे ना जन्माला येण्याकरता, पुन्हा आई वडील पाहिजेत. मग तशी आपण मागं समजून घेतलं की तशी परिस्थिती, पोषक वातावरण असलं की तो येतो आणि मग तेच चालू आहे परत.
मग आता आपण म्हणतो की काय जगामध्ये सगळीकडे अशांतता आहे, अराजकता आहे, किती युद्ध सुरू आहेत, का हे लोक प्रेम आपुलकी जिव्हाळा माया कुठं गेलं असं आपण म्हणतो की नाही. मग ह्याच्या मागचं कारण काय, ह्याच्या मागचं कारण अज्ञान म्हटलेलं आहे की हे सगळं काय चालू आहे हेच आपण समजून घेत नाही आहोत. फक्त द्वेष आहे, हेवा आहे, मत्सर आहे, राग आहे, लोभ आहे, हे सगळे षडविकार तेच प्रधान होऊन बसलेले आहेत. आणि जन्माचं कारणच ते होऊन बसलेले आहेत की मोक्ष मुक्ती हा विषय खूप मागं राहिला आहे आणि ते नको असलेले सगळे विचार म्हणून ते विषारी विचार असे प्रकारचे झालेले बरोबरचा विचार करतो, खोलवर जात नाही. त्यामुळे सगळी समस्या मग शेवटी जो जन्माला येतो तोच भोगत असतो, भोगणार. म्हणून तर मग इथंच तो प्रश्नाचं उत्तर इथं आहे की देतो तोच आणि म्हणजे तो देणारा तोच आणि घेणारा तोच, तो काही देतही नाही आणि तो घेतही नाही. त्यांनी नियम आखलेले आहेत, तो उलट मदत करतो. सगळ्यात पहिली मदत म्हणजे जन्माला यायला आपल्याला पोषकता निर्माण करून देतो, देह प्राप्त करून देतो की नाही, कर्म संभव. नाही तर समजा आपल्याला परमेश्वराने देहच दिला नसता तर काय केलं असतं. मग देह माध्यमातूनच तर कर्म आपल्याला संपवायचं. हाऊसफुल, पिक्चर हाऊसफुल होतो. मग आता तसंच झालेलं आहे. पुढचा स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह म्हणजे काय, 3 प्रकार आहेत. यातलं स्थूल आणि सूक्ष्म थोडीशी आपण चर्चा यापूर्वी केलेली आहे, त्या अर्थाने नवीन कारण देह आहे, तर त्याबद्दल तुम्ही सांगा सगळं. ऍक्च्युली कारण देहाला उपनिषदामध्ये इग्नोरन्स म्हटलं. इग्नोरन्स म्हणजे अज्ञान म्हटलेलं आहे. अज्ञान म्हणजे कशा दृष्टीनं ब्रह्म या अवस्थेतून विश्वाची निर्मिती झाली, बरोबर आहे. ब्रह्म या अवस्थेतून विश्वाची निर्मिती नकळतपणे मी कोणीतरी वेगळा आहे. ब्रह्म कसा आहे, निर्गुण निराकारी आहे. आणि व्यक्त झालेली जी प्रकृती आहे ती सगुण साकारी आहे आणि निर्गुण निराकार पण आहे. त्याची 2 रूपं आहेत, एक सूक्ष्म आहे आणि एक स्थूल आहे. आपण म्हणतो की प्रकृती सूक्ष्म पण आहे आणि स्थूल पण आहे. सूक्ष्म म्हणजे आपल्याला ह्या जगात देवदेवता सूक्ष्म अवस्थेमध्ये आहेत म्हणून आपल्याला आपण देव दिसत नाही म्हणतो. जसं आपल्याला आपलं मन दिसत नाही तसं देवसुद्धा दिसत नाही. ह्या दोन्ही न दिसणाऱ्या म्हणजे त्या सूक्ष्म अवस्था आहेत. पण हे सगळं जिथं चालतं ती कारण अवस्था आहे. हे समजायला जरा अवघड आहे, परंतु हे जे सगळं चालू आहे स्थूल आणि सूक्ष्म हे कारण देहाच्या बेसवर चालू आहे. आणि स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे ज्याच्या बेसवर चालू आहे म्हणजे सगळ्याचाच बेस जो आहे ते ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म अवस्थेवर हे तिन्ही एक म्हणजे काय म्हणतात ते माउंट झालेले आहेत. म्हणजे तर स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे आणि कारण देह आहे. हे तिन्ही देह ज्या तत्वावर माउंट झालेले आहेत ते ब्रह्म आहे. असं आहे. एक ह्याच्यावरून आता आपलं सहज माझ्या लक्षात असं आलं की आपल्याला अनेक जण प्रश्न विचारतात, तुझा देव आहे तर दाखव कुठे. त्यावेळेला आपल्याला त्याचं मनाचं उदाहरण देता येईल की तुझं मन दाखव कुठे. तू एकदम बरोबर, तुझं मन जर दाखवूच शकत नाही तू तर मग देव. एक्झॅक्टली. आता तुम्ही बघा चर्चामुळे विषय सगळे आपल्याला आता असे कळायला लागतात. मन दाखवू शकत नाही, तू मन दाखव मी देव दाखवतो. एकदम बरोबर आहे. हे दाखवताच येत नाही पण आहे, अनुभव घेतो. आपण म्हणतो मन दाखवता येते, मनाचा अनुभव घेतो. मग तसं जो श्रद्धाळू आहे, जो त्या देवाला शरण गेलेला आहे, तो जो देवाला मानतो, आपण ते विषय समजून घेतलेला आहे की श्रद्धा भक्ती ह्या माध्यमातून आपण देवाला शरण गेल्यानंतर त्याचं अस्तित्व आपल्याला कळतं. म्हणजे थोडक्यात एकरूपता. पण मग ती घेण्याकरताचं माध्यम ह्या देहाच्या ठिकाणी असतं. ते जर का आपण जागृत केलं तर त्या देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. म्हणजे थोडक्यात जाणीव ह्या स्वरूपामध्ये आहे, तो दिसण्याच्या स्वरूपात नाहीये. बरोबर. मग एखादा आता वैज्ञानिक आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल काय म्हणजे एखादा श्रद्धाळू मनुष्य म्हणतो माझा देव आहे, तो माझ्याशी बोलतो, मला तो मदत करतो, तो अनेक गोष्टी सांगतो. आणि एखादा विज्ञानवादी म्हणतो कुठं दाखव मला, तो दाखवू शकत नाही. जो वैज्ञानिक आहे तो कशाची तराजू, तो विज्ञानाचा तराजू दाखव मला, मी त्याचं वजन घ्यायचं आहे मला. आणि जो श्रद्धाळू आहे तो म्हणतो अरे माया तो कायम पाठीशी आहे. जसं आपण म्हणतो ना सद्गुरू कायम पाठीशी आहेत. पाठीशी आहेत म्हणजे दाखव म्हणजे मागं वळून बघितलं की ते दिसणार नाहीत, परंतु जो त्याचा अनुभव घेतोय त्याला माहिती असते की माझ्या पाठीशी सद्गुरू आहेत. म्हणजे थोडक्यात काय, त्या सूक्ष्म व्हायब्रेशन्स आहेत. जसं मन सूक्ष्म आहे तसंच ह्या देवदेवता आणि सद्गुरू ह्या सूक्ष्म अवस्थेमध्ये आपल्याबरोबर असतात. फक्त आपलं कनेक्शन व्हायला पाहिजे. म्हणजे करेक्शन होण्याकरता या देहाच्या ठिकाणी त्या पण सूक्ष्म व्हायब्रेशन्स आहेत. मग ते माध्यम विकसित व्हावं लागतं देहाच्या ठिकाणी. ते कशाने विकसित होणार आहे, त्या देवाला किंवा त्या सद्गुरूंना कनेक्ट आपण कशाने होणार आहे, तर सूक्ष्म देहानेच होणार आहे आणि त्या व्हायब्रेशन स्वरूपातच होणार आहे. पण ते होण्यासाठीचं जे माध्यम आहे त्याला साधना म्हणतात. ज्या साधनेचा आपण नेहमी उल्लेख करत असतो, तर साधनेच्या माध्यमातून काय होतं तर या देहाच्या ठिकाणी असलेलं कनेक्टिव्हिटी
हा जो गुणधर्म आहे देहाचा सूक्ष्म जगाला कनेक्ट करण्याचा, म्हणजे सूक्ष्म तत्वाला कनेक्ट करण्याचा, तो ऍक्टिव्ह होतो. तो ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला सद्गुरू आहेत आजूबाजूलाच आहेत, किती ते मला मदत करतात, म्हणजे नकळतपणे त्या भावना ह्या स्वरूपामध्ये आपल्यामध्ये जागृत होतात. आहेत बाबा सद्गुरू आहेत. जसा एखादा खूप प्रामाणिक भक्त असतो, अगदी श्रद्धेनं रोज त्या देवाला जाणं किंवा रोज तो आहे की 100% त्याची मान्यता असते, त्याला तो अनुभव देतो. कारण आपण समजून घेतलं तो अनुभव कुठून येतो, तो आतूनच येतो, प्रत्यक्षात बाहेरनं काही येत नाहीये, आतच आहे. कारण सारं हे जे काय ब्रह्मांड आहे हे सारं चैतन्य रूपच आहे. सगळीकडे चेतना ह्या देहाच्या ठिकाणी सुद्धा तोच आहे, कारण तोच विश्वविधाता आहे, तोच निर्माता आहे. तो अनुभव कुठून देणार, तो आतूनच देणार, तो आतल्या आत आपल्याला अनुभव मिळतो. आता हा पुढचा प्रश्न वाचतो मी. हां, परमेश्वर निर्गुण निराकारी आहे, तर त्याचे सगुण आणि साकार स्वरूपात पूजन मग का करतात? आपला स्थूलदेह आणि हे जग हे स्वतःच सगुण आहे, ते निर्गुण निराकारी नाही आहे. बरोबर आहे ना, ते सगुण आहे. मग त्या सगुणातच तो त्याला बघायला बघतो. आपण ह्या जगाचा अनुभव कशाने घेतो, या देहाने घेतो. बरोबर आहे. या देहाच्या ठिकाणी जे काही आपल्याला इंद्रिय दिलेली आहेत, डोळ्यांनी बघणं, कानाने ऐकणं, तर मग आता माझी श्रद्धा ही जर का निर्गुण निराकारी तत्वावर ठेवायची म्हटलं तर आपलं मन तयार होत नाही. त्याला कुठला तरी आकार हवा असतो. जसं आता एखादी व्यक्ती, आपण एक माझा मित्र आहे, तर तो बघा त्या समोर आला आहे, असं आपण नुसतं म्हणून कल्पनेनं तो आहे समजून आपण त्याशी बोलू का? नाही बोलत, कारण आपलं मन तयार होत नाही. अवघड आहे ते, अवघड असतं. मग आपलं मन तयार होतं. मग आपल्या मनाला काय आहे, आपल्या मनाला आकार पाहिजे असतो. जशी एखादी वस्तू तुम्हाला दाखवतो म्हटल्यानंतर, आता आपण साधं वस्तू आपण विकत घ्यायला जातो दुकानामध्ये. समजा एखादं उदाहरण किंवा एखादं चांगलं नवीन टी शर्ट आलेलं आहे, बाबा आपला आहे डीमार्टमध्ये टी शर्ट नवीन आलेलं आहे, त्याचं मी तुम्हाला फक्त वर्णन केलं असं आहे, तर तुम्ही तयार होणार नाही. तुम्हाला जाऊन बघूया, पाहू दे, जाऊन बघूया, हातात घेऊया, ते कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याचा कापड कसा आहे, हे सगळं जाणीव झाली पाहिजे त्या गोष्टींची. त्याशिवाय आपल्याला समाधान होत नाही. म्हणून निर्गुण निराकारी जरी तो ईश्वर असला, परमेश्वर आपले गुरु असतील किंवा हे सगळे निर्गुण निराकारी तत्व असलं तरी सुद्धा आपल्याला ते सगुण साकार फोटोमध्ये, मूर्तीमध्ये ते आपल्याला बघून पूजा करायची. आपलं मन त्या माध्यमातूनच त्याला जोडायचा प्रयत्न करतं. म्हणून आपल्या संतांनी ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता देऊन मग ते आता तो विषय मोठा आहे की ह्या सगळ्या देवदेवतांना आव्हान करून आपण ह्याच्या अगोदर एकदा तो विषय घेतलेला आहे की त्या सगळ्या शक्ती स्वरूप निर्गुण निराकारी आहेत पण शक्ती स्वरूप आहेत. मग त्या शक्तीला आवाहन करण्याकरता वेदांमध्येच मंत्र आहेत, त्या ऋचा सांगितलेल्या आहेत की त्या संथेनं जर का म्हटल्या तर त्याचं आवाहन होऊ शकतं त्या शक्तीचं. आणि ते प्राणप्रतिष्ठा, जसं आपण गणपती आणल्यानंतर त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करतो आणि मग त्याचा आणि आपण प्रत्येक कोणती पूजा करत असताना शेवटी आपण असं म्हणतोच अहम, म्हणजे मीच अहम आवाहयामी असं आपण तेव्हा म्हणतो. म्हणजे तेच की मी शक्ती देवता तुम्ही आता जी सांगितली त्या शक्ती देव गणपती मूर्ती आहे ती माझी, त्याच्यात मी शक्ती आणायची आहे, त्याच्यासाठी मी आवाहन करतो प्राणप्रतिष्ठा. जसं आता उदाहरण तेच ना, गणपती आहे. आता गणपती आला म्हटल्यानंतर आता उगीच जिथं गणपती बसवला आणि कल्पनेनं पूजा कर म्हटलं की आपलं मन तयार होणार नाही. आपण आणायचा तो गणपती, तो प्रॉपर आणून बसवून त्याची प्राणप्रतिष्ठा करायची. म्हणजे प्राणप्रतिष्ठा हा एक वेगळा विशिष्ट त्याच्यामध्ये विधी आहे, तो सगळ्यात महत्वाचा आहे. आता काय झालेलं आहे, आपण गणपती एक पारंपरिक रूढी परंपरा झालेला आहे. तर त्याच्या मागं सगळे ते विधी आहेत ते जर का शास्त्रशुद्ध पद्धतीनं केले तर प्राणप्रतिष्ठा नीट झाली तर गणपतीचा आशीर्वाद आपल्याला 100% प्राप्त करता येतो. आपल्या शास्त्रामध्ये ते सगळ्याची त्याची व्यवस्थित मांडणी केलेली आहे की त्याच्यामध्ये आवाहन कसं करायचं शक्तीला. जसं देवळामधल्या देवाची मूर्ती आपण मागं समजून घेतला विषय की त्या देवळात जी काही देवाची मूर्ती आहे पंचधातूची, त्याच्यात ती शक्ती आवाहन करण्याकरता ते वेदातले मंत्र म्हटले की ती निर्गुण निराकारी जे तत्व आहे ईश्वर म्हणून ती शक्ती स्वरूपात त्याच्यात धारण होतं आणि मग तिथून ते आपल्याला प्रसाद आणि तीर्थ या स्वरूपात किंवा वातावरणामध्ये व्हायब्रेशन स्वरूपामध्ये ती प्रवाहित व्हायला लागते की जेणेकरून आपल्या देहात कमतरता आहे, ती कमतरता दूर झाल्याशिवाय आपण सुखी जीवन जगू शकणार नाही. हे सगळं असं चॅनलाइज आहे. ते जर का व्यवस्थित समजून घेतलं तर मग किती ते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बरोबर आहेत असं लक्षात येतं. आपल्याला माहिती नसताना आपण मग दिसत नाही आहे ना, मग मानतच नाही. मी एकदा जाऊन आलो, मला काय अनुभव आला नाही. अरे अनुभव घेण्याकरताचं माध्यम तयार व्हायला पाहिजे. म्हणजे वंदनीय दादा नेहमी सांगायचे की तो देव आहे, तो इथं आहे, तुम्ही इथं आहात, परंतु तुम्हाला त्याचा अनुभव घेता येत नाही आहे. का घेता येत नाही आहे? कारण देहाच्या ठिकाणी कमतरता आहे. देहामध्ये त्या परमेश्वराला अनुभवायचं माध्यमच विकसित नाही आहे. मग ते विकसित करण्याकरताच ओंकार साधना त्यांनी सिद्ध करून दिली की जेणेकरून
पण म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की 50-50% म्हणजे आत्मिक शक्ती आणि दैहिक शक्ती 50-50% असावी लागते म्हणे, तर त्या परमेश्वराचा अनुभव घेता येतो. परंतु आता काय झालेलं आहे, दैहिक शक्ती सर्वाधिक आहे, आत्मिक शक्ती अगदी थोडी 25% नाही, अगदी 10%च असते. मग त्यामुळे एवढ्या विषमतेवर आपल्याला ईश्वराचा अनुभव घेता येत नाही. मग ही जर का दोन्ही बॅलन्स झाली, म्हणजे ही कमतरता भरून निघाली आणि दोन्ही 50-50, तर तो ईश्वरी शक्ती ती माउंट होते आणि आपल्याला त्याचा अनुभव येतो. म्हणून ओंकार साधना त्यांनी सिद्ध करून ते बॅलन्सिंग करण्याकरता हा तो सगळा त्यांनी विषय सांगितला आहे. आजचे प्रश्न संपलेत. आता आपण पुन्हा पुढच्या भागामध्ये काही नवीन प्रश्न आलेले असतील ते सांगू आणि आपण त्याची चर्चा करूयात. ओके, धन्यवाद, नमस्कार.